नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बच्चू कडू. बच्चू कडू सध्या संतापले आहेत. तसं बच्चू कडू म्हणजे संताप, अंगार, ज्वालामुखी. पण यावेळी त्यांचा ज्वालामुखी वेगळ्या कारणासाठी आहे. 25 वर्षे अपक्ष राहून शेतकऱ्यांचा, सामान्य माणसाचा, दिव्यांगांचा लढा लढणारे बच्चू कडू आता एकनाथ शिंदे यांच्या शिंदे सेनेसोबत गेले आहेत, सत्तेसोबत गेले आहेत. शिंदे सेना ही भाजपसोबत सत्तेत आहे, महायुतीमध्ये. आणि बच्चू कडू यांनी नुकताच आपला प्रहार आणि स्वतः शिंदे सोबत नेलाय. त्यामुळे जे पाण्याच्या टाकीवर चढून शोले टाईप आंदोलन करणारा बच्चू कडू, मंत्रालयात सरकारी अधिकाऱ्याच्या थोबाडीत मारणारा बच्चू कडू, काम होत नाही म्हणून आज सत्तेचा म्हणजे बच्चूचे कार्यकर्ते जे गेली 25 वर्षे त्याच्यासाठी राबतायत, ते संतप्त आहेत. आणि हे कार्यकर्ते म्हणजे सारे नसतील, पण ते थोड्यात जे काही आहेत ते बच्चू कडूंना ट्रोल करतायत, टीका करतायत. कारण त्यांच्यामध्ये संभ्रम आहे की आमचा बच्चू असा कसा गेला तिकडे. बच्चू कडूंना कदाचित हे अपेक्षित नसावं. त्यामुळे बच्चू कडूंनी नागपुरात परवा बोलताना त्यांचा तोल गेला. बच्चू म्हणाले, मला परवा नाही, जे मला ट्रोल करतायत ते 50 पैशाने विकत गेलेले आहेत. तसे लोक 50 पैशाने विकत मिळतात. 1-2 लाखाचा खर्च आहे, कुणी कुणाला ट्रोल करू शकतं, हे बच्चू कडू म्हणतायत. जे बच्चू कडू आतापर्यंत रस्त्यावरचीच लढाई लढत आले. पण आपण भिणार नाही, हम कहाँ डरने वाले, अशा शब्दात बच्चू कडूंनी सत्तेसोबत जायचं ठरवलेलं आहे. आता जे आमदार झालेच आहेत, मंत्री होतील, पण ज्या कारणांसाठी, ज्या प्रश्नांसाठी बच्चू लढले, त्या प्रश्नांचं काय. बच्चू म्हणतात, आम्ही ते मार्गी लावून घेऊ, सरकारसोबत बसून प्रश्न सोडून घेऊ. पण ते एवढं सोपं नाही. म्हणजे सत्तेशिवाय चळवळ चालवताच येत नाही, अशी आजची परिस्थिती आहे. उदाहरणं भरपूर आहेत, बच्चू कडू खूप आहेत, बच्चू कडू एक नाही. उदाहरणं सांगायची झाली, अनिल गोटे, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, पाशा पटेल, असे कितीतरी लोक आहेत जे सत्तेसोबत गेले. सत्तेशिवाय काही खरं नाही. सध्या तुम्ही पाहाल की सारेच आंदोलक सत्तेत आहेत, सारे सत्ताधारी आहेत, सारेच प्रश्न सोडवतो म्हणतायत. शरद जोशी ज्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुरुवातीला देश पातळीवर हरणीवर आणले, शरद जोशी सुद्धा, त्यांना सुद्धा म्हणजे सत्तेसोबत जावं लागलं. व्ही.पी. सिंग सोबत शरद जोशी 2दा 10 वर्ष राज्यसभेवर होते, कॅबिनेट दर्जा होता त्यांना. जिथे शरद जोशी यांना सत्ता पकडावी लागली, सत्तेचं विमान पकडावं लागलं, तिथे बच्चू कडू कोण आहेत. प्रश्न हा आहे की आता सामान्यांच्या प्रश्नांचं काय.
शेतकऱ्यांचे प्रश्न कोण सोडवणार? तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.